नमस्कार श्रोतेहो. मी रेवा देवरस आकाशवाणी सांगलीच्या प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे अत्यंत महत्त्वाचा, जागतिक मृदा दिवस आणि मातीचे आरोग्य. आज 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिवस अर्थात वर्ल्ड सॉइल डे म्हणून जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली, ज्याचा मुख्य उद्देश आहे मातीच्या महत्त्वाबद्दल आणि तिच्या संरक्षणाबद्दल गरजेबद्दल लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय दिवस का साजरे केले जातात? आंतरराष्ट्रीय दिवस हे साजरे करतात जेणेकरून लोकांना विशिष्ट विषयाबद्दल शिक्षित करण्याची, जागतिक समस्यांवर राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्र आणण्याची आणि माणुसकीच्या यशस्वी कार्यांना प्रोत्साहन देण्याची संधी आणि मंच प्रदान मिळावा म्हणून. मातीसारख्या मूलभूत घटकाबद्दल जागरूकता पसरवणे आजच्या घडीला आवश्यक आहे. माती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधारस्तंभ आहे. शेती, वन्यजीवन, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संतुलन हे सर्व निरोगी मातीवर अवलंबून आहे. मृदेच्या अर्थात मातीच्या निर्मितीमध्ये केवळ खनिजे नव्हे तर सेंद्रिय घटक देखील खूप महत्त्वाचे योगदान देतात. वनस्पती आणि प्राणी यांच्या कुजलेल्या अवशेषांचे सेंद्रिय पदार्थ पृष्ठभागावरून मातीत मिसळतात. गांडुळे, झाडांची मुळे, प्राणी आणि पाण्याचे कार्य यामुळे हे सेंद्रिय पदार्थ कालांतराने मातीत खोलवर मिसळले जातात. हे सेंद्रिय पदार्थ केवळ पोषक तत्वांचाच स्रोत नसतात, तर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारतात, जी शेतीसाठी पर्यायाने जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मृत सेंद्रिय घटकांसह मातीमध्ये अनेक सजीव, सूक्ष्मजीव आणि वनस्पतींची मुळे असतात, जे एकमेकांवर अवलंबून राहून मातीला सुपीक बनवतात. शेतीच्या दृष्टीने सेंद्रिय घटक मध्यम प्रमाणात जास्त असलेली माती अत्यंत उपयुक्त मानली जाते. सेंद्रिय घटकांमुळे मातीची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, पोषक तत्वे टिकून राहतात आणि सूक्ष्मजीवांचा समुदाय सक्रिय राहतो, ज्यामुळे पीक वाढीस अनुकूल वातावरण मिळते. खोलवर मुळे वाढू शकतील अशा गाळाच्या मातीला भारतात सर्वाधिक आर्थिक मूल्य प्राप्त होते, कारण ती खोल, क्षितिज आणि चांगल्या सेंद्रिय घटकांमुळे शेतीसाठी उत्कृष्ट ठरते. याउलट उष्णकटिबंधीय हवामानातील माती, विशेषतः जास्त तापमान आणि आर्द्रता असलेल्या भागात सेंद्रिय घटकांनी भुकेलेली असू शकते. अशा ठिकाणी वनस्पतींचे अवशेष वेगाने कुजतात आणि सूक्ष्मजीवांमार्फत कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. परिणामी मातीला लाल रंग येतो आणि तिचा गडद सेंद्रिय थर पातळ किंवा अनुपस्थित असतो. मृदेच्या निर्मितीला दशके ते हजारो वर्षांचा कालावधी लागतो. भारतात आणि जगभरात नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयामुळे अनेक सुपीक मातीची निर्मिती झाली आहे. नद्यांच्या पुरामुळे प्रत्येक वेळी मातीचा नवीन थर जमा होतो, ज्यामध्ये गाळ आणि चिकणमातीचा जास्त असल्याने पूर मैदानावरील माती शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रकारच्या माती निर्मितीने सिंधू नदीचे खोरे, गंगा यमुना मैदाने आणि ब्रह्मपुत्रे खोरे यासारख्या अनेक प्राचीन आणि आधुनिक भारतीय सभ्यतांचा वाढीस हातभार लावला आहे. या मैदानी प्रदेशातील गाळाची माती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि कृषी समृद्धीचा आधारस्तंभ आहे. परंतु वाढती लोकसंख्या, रासायनिक खतांचा अतिवापर, भूमीची धूप आणि प्रदूषण यामुळे आपली माती वेगाने खराब होत आहे. म्हणून आजच्या दिवसाच्या औचित्याने ही जागरूकता पसरवणे आवश्यक आहे. यंदा म्हणजेच 2025च्या जागतिक मृदा दिवसाची थीम अत्यंत विचार करायला लावणारी आहे. ती आहे निरोगी शहरांसाठी निरोगी माती. शहरांमध्ये जमिनीच्या आरोग्याचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे हेच ही थीम अधोरेखित करते. सिमेंट आणि डांबराखाली दडलेली माती, जी श्वास घेऊ शकत नाही, तीच शहरांना पूर, उष्णता आणि प्रदूषणासाठी अधिक असुरक्षित बनवते. त्यामुळे आपण आणि शासन यांनी शहरी भागातील मातीच्या व्यवस्थापनावरही विशेष लक्ष देणे भाग आहे.
श्रोतेहो, मातीचे महत्त्व समजून घेण्यासाठी काही जागतिक आकडेवारी अशी. तुम्हाला माहीत आहे का? फक्त 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती तयार होण्यासाठी 1000 वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. याचा अर्थ माती हा एक पुनर्निर्मित न होणारा नैसर्गिक स्रोत आहे, जो आपण अतिशय वेगाने गमावत आहोत. सध्या जगात सुमारे 33% माती आधीच खराब झालेली आहे. 2050 पर्यंत जगभरातील अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला कृषी उत्पादन 60% वाढवावे लागणार आहे. परंतु चांगल्या आणि शाश्वत माती व्यवस्थापनामुळे कृषी उत्पादन 58% वाढवता येऊ शकतं. हे आकडे दर्शवतात की मातीचे आरोग्य हा केवळ शेतीचा विषय नसून तो जागतिक अन्नसुरक्षा आणि मानवी अस्तित्वाचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटना जगभरात मातीच्या आरोग्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. यात 2 प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे. जागतिक मृदा डॉक्टर कार्यक्रम हा एक अत्यंत प्रभावी उपक्रम आहे, जो शेतकरी ते शेतकरी प्रशिक्षण या तत्वावर काम करतो. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांमध्ये शाश्वत मृदा व्यवस्थापनाची क्षमता वाढवली जाते. शेतकरी एकमेकांना मातीची तपासणी करणे, जैविक खतांचा वापर करणे आणि मातीची गुणवत्ता सुधारणे याविषयी शिकवतात. धोरणकर्ते, कृषी विस्तार कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांसाठी हे एक उत्तम ऑनलाईन व्यासपीठ आहे. ग्लिका जागतिक मृदा पुरस्कार हा पुरस्कार मातीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो, ज्यात $15,000 आणि ग्लिका सोन्याचा मुलामा असलेले पदक असते. रशियन मृदा वैज्ञानिक कॉन्स्टॅन्टिन ग्लिका यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. ग्लिका यांनी 1906 मध्ये जगाचा पहिला मातीचा नकाशा तयार केला होता. या पुरस्काराचा उद्देश धोरणकर्त्यांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये माती प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. हे आंतरराष्ट्रीय प्रयत्न दर्शवतात की माती वाचवण्यासाठी केवळ शेतकरीच नाही, तर शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा परिणाम भारतातही दिसत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने मातीचे आरोग्य आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे. भारत सरकारने आणि विविध संस्थांनी मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. नंबर 1, माती रासायनिक खतमुक्त करणे. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे. नंबर 2, सेंद्रिय कर्ब टिकवणे. मातीत राहणाऱ्या उपयुक्त जीवांना वाचवणे, जो तांत्रिक भाषेत सेंद्रिय कर्ब म्हणून ओळखला जातो. नंबर 3, मातीतली ओलावा राखणे. मातीत पाण्याची उपलब्धता वाढवणे. नंबर 4, भूजल कमी झाल्यामुळे होणारे नुकसान दूर करणे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून मातीचे संरक्षण करणे आणि जंगलतोडीमुळे होणारी मातीची धूप थांबवणे. वनीकरण आणि वृक्षारोपण वाढवणे. मातीच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने कृषी क्षेत्रात अनेक मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. मृदा आरोग्य कार्ड योजना आपल्या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मातीचा प्रकार, मातीतील कमतरता आणि पाण्याची उपलब्धता याबद्दल माहिती नव्हती. हे आव्हान दूर करण्यासाठी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्याची मोठी मोहीम सुरू केली. या कार्डामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीनुसार योग्य खते आणि पीक निवडण्याची शिफारस मिळते. यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी होतो. जलसंधारण मोहीम, कॅच द रेन म्हणजेच पाऊस पकडा यासारख्या मोहिमांद्वारे सरकार लोकांना जलसंधारणाशी जोडत आहे. तसंच 13 मोठ्या नद्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू आहे, ज्यात नदीकाठी जंगल लागवड करण्याचे काम केले जाते. यामुळे भूमीची धूप कमी होण्यास आणि जलस्रोतांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. माती वाचवा आंदोलन, मातीचे आरोग्य बिघडत चालल्यामुळे जागतिक स्तरावर जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी माती वाचवा आंदोलन या जागतिक चळवळीशी भारत सरकारचे धोरण सुसंगत आहे. आता आपण महाराष्ट्राच्या भूमीकडे वळूया. विशेषतः शहरांच्या संदर्भात महाराष्ट्रात विशेषतः या शहरांमध्ये मातीचे आरोग्य 2 प्रमुख कारणांमुळे धोक्यात आले आहे. जलद शहरीकरण आणि भूमृदा सिलिंग.
विकासाच्या नावाखाली शेतजमिनीवर सिमेंटचे रस्ते, इमारती आणि शॉपिंग मॉल्स वेगाने उभे राहत आहेत. माती सिमेंटने झाकल्यामुळे ती पाणी मुरवण्याची, कार्बन साठवण्याची आणि तापमान नियंत्रित करण्याची क्षमता गमावते. यामुळे शहरांमध्ये पूर येण्याचे प्रमाण वाढते आणि भूजल पातळी खाली जाते. काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट शेतजमिनीवर सोडले जाते. तसंच शहरातील कचरा अशा पद्धतीने डम्पिंग ग्राउंडवर मातीत मिसळतो, ज्यामुळे माती विषारी होते. माती प्रदूषणापासून संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारचे कायदे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून माती प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर कायदे लागू करते. हे कायदे मुख्यतः केंद्रीय कायद्यांवर आधारित आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जाते. पर्यावरण अधिनियम 1986 हा मुख्य कायदा आहे, ज्या अंतर्गत माती, पाणी आणि हवा प्रदूषणांच्या मानकांची अंमलबजावणी केली जाते. जल अधिनियम 1974 वॉटर ॲक्ट औद्योगिक आणि नागरी सांडपाणी जमिनीत सोडण्यापूर्वी प्रक्रिया करण्याची सक्ती या कायद्याद्वारे केली जाते. घरकचरा व्यवस्थापन नियम 2016 या नियमानुसार शहरातील महानगरपालिकांना कचरा वेगळा करणे, प्रक्रिया करणे आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे, जेणेकरून कचऱ्यातील विषारी घटक मातीमध्ये मिसळणार नाहीत. धोकादायक टाकाऊ पदार्थ नियम औद्योगिक कचरा, विशेषतः रासायनिक आणि धोकादायक कचरा जमिनीत टाकला जाऊ नये यासाठी कठोर नियमावली MPCBने तयार केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर मंडळ कारवाई करते, जसे की परवानगी रद्द करणे किंवा दंड आकारणे. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातील विशेषतः शहरीकरण वाढत असल्याने शहरांमधील मातीचे आरोग्य निश्चितपणे सुधारू शकते. श्रोतेहो, मातीचे आरोग्य जपण्यासाठी जबाबदारी केवळ सरकार किंवा शेतकऱ्यांची नाही, आपण प्रत्येकजण यात सक्रिय भूमिका घेऊ शकतो. सामान्य नागरिक काय करू शकतो? रासायनिक वापर टाळा. आपल्या घरातील बागेत किंवा कुंडीतील झाडातील रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरणे टाळा. त्याऐवजी कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरा. ओला आणि सुका कचरा वेगळा करा. घरातच कंपोस्ट खत बनवून आपला ओला कचरा मातीसाठी सेंद्रिय कर्ब म्हणून वापरा. यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील ताण कमी होतो. पाणी वाचवा. पाण्याचा अपव्यय टाळा, कारण भूजल पातळी खाली गेल्यावर मातीचे संतुलन बिघडते. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे उपाय सोसायटीमध्ये लागू करा. सिलिंगला विरोध करा. आपल्या परिसरातील मोकळ्या जागा, बागा आणि झाडांच्या आजूबाजूची माती सिमेंट किंवा पेवर ब्लॅकने सील करू नका. मातीला श्वास घेऊ द्या. या वर्षीच्या थीमचे महत्त्व लक्षात घ्या. निरोगी शहरांसाठी निरोगी माती. आपण शहरांमध्ये राहतो, पण शहरातील मातीच आपल्या जगण्याचा आधार आहे. ती पाणी शुद्ध करते, हवामान थंड ठेवते आणि आपल्यासाठी अन्न निर्माण करते. माती वाचवणे म्हणजे भविष्य वाचवणे. मातीचे प्रत्येक कण जतन करणे हाच या जागतिक मृदा दिवसाचा खरा संकल्प आहे. या संकल्पासह मी आज इथे थांबते. आपण सर्वांनी मातीच्या आरोग्यासाठी सक्रियपणे काम करावे ही माझी नम्र विनंती. भेटूया पुन्हा एका प्रासंगिक विषयासोबत. धन्यवाद.